Welcome to bikeandcars.com. हा व्हिडिओ संपेपर्यंत तुम्हाला नक्की हे सगळं माहीत होईल. रॉयल एनफील्ड हिमालयन 450चा संपूर्ण ओनरशिप कॉस्ट 5 आणि 10 वर्षांसाठी, इंधन, सर्व्हिस, इन्शुरन्स आणि टायर प्रत्येक खर्चाचा सविस्तर हिशोब, कोणत्या वर्षी खर्च अचानक वाढतो आणि त्यासाठी आधीच बजेट कसे ठेवायचे, रिसेल व्हॅल्यू किती लवकर कमी होते आणि विकण्याची सर्वात स्मार्ट वेळ कोणती, त्याच्या सेगमेंटमधील सगळ्या कॉम्पिटिटर्सची तुलना आणि बाईक कार्सवरील आमच्या इंटरॅक्टिव्ह कॅल्क्युलेटर वापरून तुमचा स्वतःचा पर्सनल ओनरशिप कॉस्ट कसा काढायचा. रॉयल एनफील्ड हिमालयन 450 खरेदी केली की पहिल्याच दिवशी ₹3.1 लाख खर्च होतात. पण हे फक्त सुरुवात आहे. दरवर्षी साधारण 10,000 किलोमीटर राईड केली तर 5 वर्षात एकूण खर्च ₹7 लाख पर्यंत पोहोचतो. म्हणजे खरेदी किमतीच्या 2.28 पट. हे पैसे नक्की कुठे जातात ते आता बघूया. पहिल्या वर्षी हे बाईक चालवण्यासाठी तुम्हाला सुमारे ₹84,000 खर्च येतो. त्यातला एकट्या इंधनाचाच खर्च सुमारे ₹37,000 आहे. म्हणजे वार्षिक खर्चाच्या तब्बल 44%. त्यात सुमारे ₹14,000 सर्व्हिसिंगसाठी आणि सुमारे ₹26,000 इन्शुरन्ससाठी जोडा. आता एक महत्त्वाची गोष्ट, हे आकडे स्थिर राहत नाहीत. झीज, महागाई आणि ठराविक वेळी लागणारी मोठी देखभाल यामुळे एकूण खर्च दरवर्षी वाढतच जातो. हे सगळं वर्षानुवर्षे तक्त्यात मांडलेलं आहे. हिमालयन 450चा वार्षिक सर्व्हिस खर्च साधारण ₹14,000 येतो. त्यातला मोठा भाग जातो इंजिन ऑइल आणि फिल्टर बदलण्यावर. प्रत्येक इंटरवलला चेन मेंटेनन्स, ब्रेक पॅड्स, कूलंट सर्व्हिस आणि लेबर, बाकीचा खर्च यात विभागला जातो. या बाईकचा सर्व्हिस चुकवणं शहाणपणाचं नाही. दुर्लक्ष केलं तर पुढे रिपेअरचा खर्च कितीतरी जास्त होऊ शकतो. पहिल्या वर्षाचा इन्शुरन्स बसतो ₹26,000. पण इथेच खरी मजा आहे. दरवर्षी तुम्ही क्लेम न करता रायडिंग केलीत तर नो क्लेम बोनस लागू होतो आणि प्रीमियम कमी होत जातो. हा रेकॉर्ड चांगला ठेवलात तर 5व्या वर्षी जवळपास निम्माच प्रीमियम भरावा लागेल. इन्शुरन्स हा खरंच त्या दुर्मिळ खर्चांपैकी एक आहे जो तुम्हाला चांगले रायडर राहिल्याबद्दल फायदाच देतो. बहुतेक मालकांना हे अचानक धक्का देतं. चेन स्प्रॉकेट सेट, ब्रेक डिस्क्स, क्लच प्लेट्स हे नेहमीचे सर्व्हिस आयटम नाहीत. 3ऱ्या ते 5व्या वर्षात यांना सगळ्यांना एकत्र लक्ष द्यावं लागतं आणि यातलं काहीच स्वस्त नाही. सुरुवातीपासूनच बजेटमध्ये यांचा हिशेब धरा, नाहीतर वेळ आल्यावर गडबड उडेल. हा तो छुपा खर्च आहे जो कोणी बोलत नाही. घसारा. हिमालयन 450ला सर्वात मोठा फटका पहिल्याच वर्षात बसतो. त्यानंतर मात्र ही घट हळूहळू कमी होत जाते. योग्य वेळी गाडी विकली तर चांगली रिसेल व्हॅल्यू मिळते, पण जास्त उशीर केलात तर आकडे तुमच्याच विरोधात जायला लागतात. चला बघूया हिमालयन 450 खरोखर त्याच्या प्रतिस्पर्ध्यांपुढे कुठे उभी राहते. या सेगमेंटमधील प्रत्येक प्रतिस्पर्धी 5 वर्षांच्या ओनरशिप कॉस्टनुसार रँक केलेला. प्रति किलोमीटर खर्च हाच खऱ्या अर्थाने परवडणाऱ्या बाईकला शोरूममध्ये फक्त स्वस्त दिसणाऱ्या बाईकपासून वेगळं करतो. हे आहे खरं चित्र. दररोज ₹357, महिन्याला साधारण 11,000 खिशातून बाहेर जातात. प्रत्येक किलोमीटर मागे ₹13.05. सगळं एकत्र केलं 5 वर्षात ₹7 लाख. हीच आहे रॉयल एनफील्ड हिमालयन 450 बाळगण्याची खरी किंमत. विकत घेणं हे फक्त खर्चाची सुरुवात आहे. रॉयल एनफील्ड हिमालयन 450 साठी तज्ञांचा निकाल 10 पैकी 8.1. ₹4 लाखांखालील सर्वोत्तम ॲडव्हेंचर टूरर्समध्ये हे आरामात बसतं. डिझाईनला 8.5 आणि व्हॅल्यूला 8.4. दोन्ही सेगमेंटमध्ये अव्वल. जमेच्या बाजू आणि लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी सगळं कंप्लीट रिव्ह्यूमध्ये सापडेल. हे आकडे वार्षिक 10,000 किलोमीटरच्या आधारे मोजले आहेत. परफॉर्मन्स, व्हॅल्यू, राईड क्वालिटी हिमालयन 450ला प्रत्येक कॅटेगरीमध्ये रेट केला आहे. संपूर्ण इन-डेप्थ रिव्ह्यू पहा bikeandcars.com वर. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये सापडेल. फॉर एक्झाम्पल, लेट्स लुक ॲट दिस बाईक फ्रॉम हीरो. We can change ownership 6 years, annual KM, city driving, fuel price, and we can see the ownership cost based on our usage. Head to bikeandcars.com and set your own values. बाईक आणि कार्सला सबस्क्राईब करा. आम्ही प्रत्येक बाईक आणि कारचा मालकी खर्च कव्हर करतो. तुमचा खरा मासिक खर्च खाली कमेंटमध्ये सांगा.